नाटकं करत आहे. शनू बेबी, what is this? काय हे? मी या राधिकाच्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आहे. पहा सुलक्षणाबाई, आता तुम्हाला असं वाटत आहे का नाही तुमचाही समंजसपणा साफ खोटा आहे. तुम्ही सगळं हिला पढवून पाठवलं आहे. काय बोलताय तुम्ही सरिताताई? पाहिलंस काय चाललंय तुझं इडियट? नाही मम्मा, मला जस्टिस हवाय. हे काय आहे मम्मा? शराब लाज नाही वाटत तुला? ही राधिका बघ बघ, किती संयमी आणि शांत, किती समंजस आहे, समजूतदार आहे ही. अगं बघ तिच्याकडे. तिला वाटलं ना तर तुम्हाला दोघांनाही, तुला आणि गुरुनाथला दोघांनाही पोलिसात देऊ शकते, पण तिने तसं केलं नाही. कारण ती बघ किती चांगली बाई आहे. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. हे बघा, माझी मुलगी चुकली आहे. मी मान्य करते माझी मुलगी चुकली आहे, पण हे सगळं त्या गुरुनाथमुळे. नाही माझ्या गुरुला का बरं बोलत आहात तुम्ही? का नाही घ्यायचं त्याचं नाव? हा, हिला लग्नाची स्वप्न कोणी दाखवली? गुरुनाथनी ना. तो असा वागला नसता तर ती अशी वागली नसती. मिस्टर सुभेदार, मुलींच्या भावनांशी खेळणं यासाठी काही शिक्षा आहेत. मुळात तुम्ही विवाहित असून दुसऱ्या मुलीशी विवाह ठरवता, हा सुद्धा एक ॲडल्टरी गुन्हा नाही का? यासाठी 5 वर्षाचा तुरुंगवास आहे. आणि नशीब समजा तुमच्या बायकोने तुमच्या विरुद्ध पोलीस तक्रार नाही केलेली आहे. मिस्टर सुभेदार, तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बोला मिस्टर गुरुनाथ सुभेदार, लग्न करणारा तिच्या सोबत बायकोला घटस्फोट देऊन की बायको सोबत राहून हिच्या सोबतही फिरणार आहात? नाही ना, मी सांगत आहे ना तुम्हाला. पहा बरं, या भैताडी सोबत गुरुनाथ अजिबात लग्न करू शकत नाही. तो करणारच नाही. अहो मीच करून देणार नाही. हो की नाही ना? अजिबात करणार नाही तो लग्न. राधिका सोबत घटस्फोट घेणं तर दूरचीच बात राहिली ना. असं काही होणार नाही बरं. अहो सुलक्षणाबाई, तुम्हालाही असंच वाटते का नाही? मग सांगा ना, सगळ्यांसमोर सांगा. हो एक्झॅक्टली. सरिताताई बरोबरच बोलताय तो. मला तेच हवंय. माझी शनू ना अल्लड आहे हो, एक नंबरची इडियट आहे. तिला कळत नाही ती काय करते. आता ती जर हे असले उपद्व्याप करणार असते हे मला माहिती असतं ना, मी घराबाहेर पाठवलंच नसतं ना तिला. ते काही असलं ना मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तरी तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आणि तो आम्हाला सांगावा लागेल. तुम्हाला हवं तर आम्ही 24 तासाची मुदत देतो आणि ते आम्हाला सांगा तुम्ही. नाहीतर आम्ही वरच्या आयोगाकडे जाऊ आणि तुमची तक्रार करू की तुम्ही तुमच्या बायकोचा आणि प्रेसीचा दोघींचाही मानसिक छळ करत आहात. समजलं ना? चला ग. पाहिलं का सुलक्षणाबाई? पाहिलं ना कशी तुमची पोरगी? पाहिलं ना कसे प्रताप आहे, कसे ते त्रास देऊन राहिली आम्हाला सगळे आहे ना. सरिताताई, आता मी काय करू मी तुझं? काय करू? अगं का मला त्रास देते? का सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावतेस मला? राधिका आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. राधिका, व्हेरी सॉरी. तुमच्या तर मी पाया पडते. नाही प्लीज. किती सांभाळून घेता हो तुम्ही सगळे. नाही, आता बस झालं. ह्या पुढे माझ्या शनू बेबीचं तोंडही तुम्हाला दिसणार नाही. व्हेरी सॉरी. चल ग, चेअरवर चल ना बेबी. आय एम व्हेरी सॉरी राधिका. सरिताताई, आय एम व्हेरी सॉरी. आनंद गुरु आलो ना. पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आमची ही ब्रत घालवली ना तू.
पुन्हा एकदा सगळ्या समोर तू मान खाली घालायला लावली ना आम्हाला. आई तू माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ तू, हं? त्या पोरीला तुझ्या इब्रतीची काहीच पडली नाहीये. प्रत्येक वेळेला ती तसंच करत आहे आणि आशा बहिताडी सोबत तू प्रेम करत आहे. नाही, आई तू ऐकून मला घे. काय ऐकायचं नाही बरं, काय ऐकायचं नाही मला. बरं केलं तू राधिका, त्या भयाड पोटीला काढून टाकलं, बरं केलं. एकदाची पिढा गेली कायमची. आई आता हे सगळं जेव्हा थांबेल ना तेव्हाच खरं तर मला बरं वाटेल. आता हे सगळं खूप होत राहिलं, डोक्यावरनं पाणी जात आहे. बसा ना राधिका. आणि हे पहा, काही झालं ना तरी आता मी तुझ्या सोबत आहे. पाहतेस ना मी कोणता करत आहे ते. आई पण हे सगळं इथे घडतंय हे तुम्हाला कोणी सांगितलं? काय गो बाई, या बाईकांपैकीच एकीने का नाही मला फोन केला होता. मला किती काळजी वाटली, धावत 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 इथं काळजीपोटी आले. पण पाहिलं बा तुम्ही सगळे सुखरूप आहात, मला बरं वाटलं. निघते आता मी. आई तुम्ही नीट जाल ना? हो जाईन बरं नीट. खाली ड्रायव्हर दादा आहेत, त्यांना सोबत घेऊन जा. गाडी घेऊन जा. येते बरं, काही चुकलं मागलं असेल तर माफ करा. नाही नाही नाही, असं नाही, सांभाळून जा. सॉरी. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. तुमचा सगळ्यांचा वेळ वाया गेला ना. नाही नाही वहिनी प्लीज असं बोल ना. हे मला माहिती आहे, आपल्या ऑफिसचा नियम आहे की फॅमिली मॅटर इथे आणायचं नाही. यापुढे अशी चूक नाही होणार. सॉरी. वहिनी काय ते बघितलं ना सर, किती खोटं बोलत होती शन्या. मला तर वाटतं तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. काय तिला देणार पोलिसांच्या ताब्यात? इथे गुरुला जाब विचारला यांनी, बघितलंस ना? बहिणी ही शनाया असे उठसूट नखरे करते, इथे येऊन आरडाओरडा करते, तिला वाटेल तसं वागते. पण आपण एक काम करूया, आपण इथे एक सिक्युरिटी बसवूया, नाही तर तिच्या वागण्याला काही धरबंदच राहणार नाही. करेक्ट. खरंय तुमचं. नाही आता तर मी शनाला यूज देणार नाही इथे. आपण काय काम करतोय, आपली कंपनी कुठल्या वळणावरती आहे आणि हिचं काय चाललंय, यांच्यामुळे आणि शन्यामुळे मला हे सगळं स्पॉइल होऊ द्यायचं नाहीये. मी मध्ये एक बोलू का मॅडम? मला त्या महिला संघटनेच्या बायका आल्या होत्या ना, त्या सगळ्या खोट्याच वाटल्या. हो सर. हो म्हणजे असं होऊ शकतं. म्हणजे हल्ली पैसे देऊन आपण कोणालाही बोलवू शकतो. पण कोण पैसे देणार? शनाया, अहो तिला नोकरीवरनं काढून टाकलं आपण, तिच्याकडे कुठनं पैसे येणार आहेत? मला वाटतं ती गेली असेल त्या बायकांकडे, खोटं खोटं रडली असणार, वहिनींबद्दल खोटं खोटं सांगितलं असेल आणि आले त्या बायका इकडे. म्हणजे तू असं सांगतोयस की ती खरोखर गेली असेल आणि त्या ज्या बायका होत्या त्या संघटनेच्याच होत्या? गाईज, मुळात तिचा पाय फ्रॅक्चर आहे का? कारण पाय फ्रॅक्चर असताना एवढं सगळं कसं मॅनेज करेल ती? एक्झॅक्टली. नाही ते तिचा पाय फ्रॅक्चर आहे तर मला खोटंच वाटतंय. हा. आणि मला वाटतं हे सगळं ना तिची जी आई आहे ना, आई, तिने मॅनेज केलं असेल. असू शकतं. शनाया तर बिलंदर आहेच, तिची आई तर महाबिलंदर. वरवर असं दाखवत होती की ती माझ्या बाजूनी आहे, पण खरं तर हे तिचंच कारस्थान असणार. हो मॅम, खूप सस्पिशियस आहे सगळं.
त्या बायका काय येतात आणि ती ती शनायाची मॉम अचानक तुमच्याच बाजूने काय बोलते. खूप गडबड वाटते मला. हो, आणि उगाच सगळ्यांसमोर त्या शनायाची आईने त्याला कानाखाली वाजवलं वगैरे, मला सगळं खूप नाटक वाटतं. आणि गुरु नेहमीप्रमाणे त्यांनी काहीच स्टँड घेतला नाही. शनायानी गच्चीवरनं उडी मारली ना यांच्यासाठी. यांना असं वाटतं की तिने आपल्यावरती जीव ओळून टाकलाय. अत्यंत चुकीचे इम्प्रेशन खाली येत. जाऊ दे ना, आपण का इतका वेळ वाया घालवतोय या मुलीवरती. आज खूप काम आहे, दुपारी मीटिंग आहे. चला कामाला लागूया. अगदी बरोबर आहे तुमचं बाई. बरोबर आहे, चला आपण कामाला लागूया. चल. अरे काय तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं अचानक? काय प्लॅन काय? अरे बस तर आधी, मग बोलू ना. बस बस. नाही बसतो, पण अचानक एकदम बोलवून घेतलं. ठीक आहे ना सगळं, काही प्रॉब्लेम नाही. दरवेळेला काय व्हायलाच हवं का तुझ्याशी बोलायला? म्हणजे आम्हाला असं वाटलं की गप्पा माराव्या तुझ्याशी. काय हो ना. हो, आणि घरी जमतो तेव्हा काही विषय बोलता येत नाही. काही विषय म्हणजे काय सौमित्र, गोलगोल अगळपगळ बोलण्यात मला काही रस नाही. आणि तू काही परका नाही आहेस आम्हाला की आम्ही तुला काही विचारू नये, की आम्ही काही परके नाही आहोत की तू आम्हाला काही सांगू नये. म्हणजे काय आमचं बोलणं तुला थोडंसं विचित्र वाटेल, पण आम्हाला वाटतं असं. आम्ही तसे आपापसात या विषयावर खूप बोललेलो आहोत आणि आम्हाला असं वाटतं की काय झालंय नाना? नक्की सगळं ठीक आहे ना? तुम्ही सगळं ठीक नाहीये, पण ते ठीक व्हावं यासाठी तुझ्याशी बोलतोय. तू नेहमीच आम्हाला सगळ्यांना मान देत आलायस. आणि त्याच वडिलकीच्या नात्याने तुला काही विचारायचं आहे सौमित्र. खरं तर आम्हाला सगळ्यांनाच राधिकाची काळजी आहे आणि तुलाही. आणि हे आम्हाला दिसतंय. हे बघ सौमित्र, तू राधिका वहिनींसाठी खूप काही केलंस. अरे करणारच ना सुबोध, मैत्रीण आहे ती माझी. फक्त मैत्रीण? आनंद कडून कल्पना आली आम्हाला की तुला काय वाटतंय ते. मी स्पष्टपणेच सांगू का? आत्ता तरी हे सगळं एकतर्फी आहे खूप, आणि अतिशय शुद्ध भावना आहे ना. म्हणजे मला आवडेल नाना, राधाची जबाबदारी घ्यायला आवडेल, अथर्वची जबाबदारी मला घ्यायला आवडेल, पण राधाच्या मनात तसं काहीही नाही. आणि मी मुद्दाम तसं मनात ठेवून तिला भेटणं, तिच्याशी बोलणं किंवा तिच्याशी नातं ठेवणं हे बरोबर नाही आहे ना. म्हणून मला असं वाटतं, आणि राहू दे ना, म्हणजे आमची छान मैत्री आहे ती तिथेच राहू दे ना प्लीज. काय सौमित्र, हा तुझा समजूतदारपणा आहे. हा विचार करतो की गुरुनाथने आधीच घटस्फोटाची तयारी केलेली आहे, तो शनायाशी लग्न करू शकतो. शेवटी पर्यायानं कसं आहे, राधिका एकटी पडेल आणि उभं आयुष्य बाकी आहे तिचं. आणि तिने एकटीनं उभं आयुष्य काढावं हे आम्हाला कोणालाही वाटत नाही. पण काय खूप सहन केले हो तिनं, नको वाटतं आता. तिलाही आता एखाद्या जोडीदाराची गरज आहे. आणि त्यात काहीच चूक नाही. तूच आम्हाला योग्य वाटतोस. पण कसं आहे, तू एक चांगला मुलगा आहेस, एक सच्चा मित्र आहेस तिचा. तुझ्यासारखा नवरा तिच्यासाठी शोधून सापडणार नाही. नाना मी
पण राधाच्या मनात नाहीये तसं नाना. तिथं तसा विचार केला नाही. हो नाही, आणि अगदीच करणार नाहीत असंही नाहीये काही. कसं आहे, सध्या ती तणावात आहे. एकदा का डिवोर्स झाला की तिला एकटेपणाची जाणीव होईल. हा, आणि तू तिच्यासाठी काय केलंस हे तिचं तिलाच रिअलाइज होईल. आम्हीही बोलूच. आणि कसं आहे, मुळात वसंतरावांची इच्छा आहे तशी. नको नाना नको. अरे पण का? काका भीती वाटते, कारण मला भीती वाटते आमच्यातली मैत्री संपून गेली तर. हे बघ सौमित्र, तसं काही होणार नाही. आपण वेळ प्रसंग बघून विषय काढू. हा हा आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की उशीर नको करूस. आता काय होईल, तू काही न बोलता निघून जाशील आणि राधिका बिचारी पुन्हा एकटी होईल. नाही म्हणजे तसे आम्ही सगळे आहोतच, पण जोडीदार हवाच ना, सुखदुःखासाठी हक्काचा. आणि तुझ्यासारखा जोडीदार तिला मिळणार नाही. मला राधाबद्दल खूप वाटतं, पण तुला वाटतं ना, मग वाटतं ते बोल, नाही का? बाकी सगळ्या आम्ही आहोतच तुझ्या बरोबर. मम्मा बेबी. ऐक ना, हा बोल ना. मला कळलं नाही तू 2 वर्ड्स कुठले मारलेस. असं काय करते? व्हेरी सिम्पल. अगं मी त्यांच्या समोर त्यांची बाजू घेतली की नाही, म्हणजे राधिकाची साईड घेतली आणि तुला नावं ठेवली. म्हणजे एक्झॅक्टली शाब्दिक नावं नाही ग, तुझ्या कानाखाली मस्त मारली की नाही. मस्त. इतकी जोरात मारलीस तू मम्मा. माझा गाल सुजलाय ओके, आणि खूप दुखतंय. सॉरी शनू बेबी. पण मग दुसरा बर्ड कोण आहे? दुसरा बर्ड गॅरी. अच्छा, मी आणि गॅरी लव्ह बर्ड. शनू बेबी शळा. अगं गॅरी म्हणजे गॅरीला आता तुझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही, नाहीतर त्याला शिक्षा होईल. म्हणजे आता असं मी त्याच्या आईला घाबरवलंय, म्हणजे आता त्यांनी काहीतरी स्टँड घ्यावा लागेलच ना. हो यार, मग गॅरीला ना आता डिसिजन घ्यावाच लागेल. पण ऑरेंज आंटी त्याला काही करू देणार नाही, बघ तू. असं काही होणार नाही. आता ती पण खूप घाबरली आहे. आता एकतर गॅरीला लग्न करायला तिला द्यायचं नाहीये, आणि गॅरीला शिक्षाही झाली नाही पाहिजे. हे दोन्ही तिला हवंय की नाही. मग आता तिच्याकडे फक्त एकच अल्टरनेटिव्ह राहतो. माझं आणि गॅरीचं मॅरेज. नो डार्लिंग, आपल्याला पैसे देऊन आपलं तोंड बंद करणं. ही पण चांगली आयडिया आहे. मम्मा युअर अ जीनियस. हा, मी ना मोठी झाल्यावर तुझ्यासारखीच होणार. शानू बेबी, अजून किती मोठं व्हायचं तुला? मम्मा बेबी. मुळात तुम्ही विवाहित असून दुसऱ्या मुलीची विवाह ठरवता, हा सुद्धा एक ॲडल्टरी गुन्हा नाही का? यासाठी 5 वर्षाचा तुरुंगवास आहे. आणि नशीब समजा तुमच्या बायकोने तुमच्या विरुद्ध पोलीस तक्रार नाही केलेली आहे. मी मान्य करते माझी मुलगी चुकली आहे, पण हे सगळं त्या गुरुनाथमुळे. हा, हिला लग्नाची स्वप्न कोणी दाखवली? गुरुनाथनी ना. तो असा वागला नसता तर ती अशी वागली नसती. मिस्टर सुभेदार, तुम्हाला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बोला मिस्टर गुरुनाथ सुभेदार, लग्न करणारा तिच्या सोबत बायकोला घटस्फोट देऊन की बायको सोबत राहून हिच्या सोबतही फिरणार आहात? काय वेळ आली यार माझ्या बच्चावर. त्याला या असल्या संस्थांची मदत घ्यावी लागते. राधिकामध्ये एवढी माणुसकी शिल्लक नाही राहिली आता. नाही बस, आता इट्स हाय टाइम. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आपण त्याआधी ऍडव्होकेट भालेरावांना एकदा भेटतो. बस झालं, आता खूप सहन केलं. राधिका, आता वेळ आली आहे 1 घाव 2 तुकडे करण्याची.